मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. आणि तुझी अम्बिशन पण आहे की Yes. तुला मराठी पिक्चर ऑस्करला घेऊन Yes, जायचं yes, त्याविषयी yes, सांग. ॲब्सोल्युटली मॅम. आणि आय मॅनिफेस्ट स्ट्रॉंगली. मी खूप स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन करतो. ह्या जेवढ्या वर्षांचा जो एक अँगस्ट आहे, राग आहे म्हणा तुम्ही, किंवा मराठी इंडस्ट्री, मराठी प्रेक्षकांबद्दल जे मला प्रेम आहे, ज्यांनी मला ऑडियन्सनी दिलं प्रेम, ते मला असं वाटतं की मी एक प्राऊड महाराष्ट्रीयन आहे. मला खूप अभिमान आहे त्याचा. मला खूप असा राग येतो की आपल्याला साऊथ इंडियन फिल्म्स किंवा बॉलिवूडवाले असे अजूनही पाण्यात बघतात की अरे ये वो क्या बनाएंगे. मी लंडनमध्ये फिल्म शूट करायला लागलो. दॅट आय वॉज द फर्स्ट वन टू डू इट इन लंडन. TNT वॉज द फर्स्ट फिल्म अँड देन मोस्ट ऑफ देम फॉलोड. पण ह्याचं कारणच हे होतं मॅम, बिकॉज मी भारतीय विद्यापीठात शिकलो. तिकडे मला डेलीआइट्स, पंजाबीज हे सगळे म्हणायचे अरे आपके मराठी फिल्म के गाणे तो क्या फिल्म सिटी के गार्डन में होते ना. तर मला डोक्यात राहिलं माझ्या, अरे नाही यार, आम्ही मराठी माणसांचं तुम्ही अजून पाहिलं नाहीये. आम्ही जर म्हणजे आय फील मॅम मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट दुसऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाहीये. तुम्ही ऍक्टर्स म्हणा, डिरेक्टर्स म्हणा, आय थिंक वी आर द बेस्ट इंडस्ट्री. ओनली थिंग लॅकिंग इज द बजेट्स, द युनिटी. सो मी ठरवलंय मॅम की मी एक फिल्म नक्की करणार आहे. म्हणजे माझी जी फर्स्ट फिल्मचा सिक्वल आहे जबरदस्त 2. मी गेले 2 वर्ष आय एम वर्किंग ऑन द फिल्म स्क्रिप्टवर. आणि मला आय बीन अ बिग फॅन ऑफ मार्वेल्स अँड अवेंजर फिल्म्स अँड ऑल. सो आय वॉन्ट टू मेक समथिंग दॅट विल रिअली चेंज द थिंकिंग किंवा मेंटॅलिटी. आणि मी मॅनिफेस्ट करतो मॅम, जेव्हा राजामौली सर ऑस्करला जातात आणि म्हणतात की RRR इज अ तेलुगू फिल्म, सच अ प्राऊड फिलिंग फॉर हिज स्टेट. मग मला पण म्हणायचंय जाऊन तिकडे की ही माझी मराठी फिल्म आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला ते ऑस्करच्या हॉलमध्ये वाय वुडंट वी ॲटलीस्ट एम फॉर इट. एक्झॅक्टली. सो I'm trying, ma'am, and I'm just working hard for it. आय रिअली फील प्राऊड ऑफ यू. Yes, ma'am. Thank you. So I will try my best, ma'am. तुला आत्ताच्या ह्या ज्या सगळ्या सिरियल सगळ्या चाललेल्या असतात त्याच्याविषयी तुला काय वाटतं? बिकॉज 9 to 10 शिफ्ट असते, Yeah. रोजच्या रोज कळतं. Yeah. तर ऍक्टर शेवटी एक्झॉस्ट होऊन जातो. Yeah. एव्हरी yeah, डे yeah, yeah. वर्किंग. Yeah. ऑलमोस्ट बहुतेकांची डोकी सरकलेली Yeah. असतात असं कुठेतरी आपल्याला वाटायला बिकॉज दे गेट एक्झॉस्टेड. Yeah, yeah, yeah. काय वाटतं तुला त्याच्याविषयी? मॅम, आय थिंक आपल्या इथे ना मराठीमध्ये ऍक्टर्सना फार वेगळं ट्रीट केलं जातं असं मला वाटतं. म्हणजे आय हॅड डन अ फिल्म कॉल्ड EMI विथ संजय दत्त, ओनली ॲज अन ऍक्टर. पण तिथे मला ट्रीटमेंट त्यांनी अशी दिली की मला खूप इम्पॉर्टंट फील करून दिलं मला की आय एम समबडी इम्पॉर्टंट. ती फिलिंग आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीये की एखादा ऍक्टर हा आहे ना, बैठेगा ना, हा ठीक आहे ना, की थोडंसं ते एक आय थिंक जे EPs आहेत, जे प्रोडक्शन हेड्स आहेत, किंवा आय थिंक दॅट रिस्पेक्ट इज नॉट देअर, विच आय फिगर्ड आउट इन लंडन. म्हणजे आता लंडनला तो रिस्पेक्ट पण तुम्हाला मिळेल, पण तेवढीच शिस्त सुद्धा आहे तिथे. येस. इन लंडन. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा TNT केला, माझा सेकंड AD यूज टू शाउट ॲट मी जर मी लेट गेलो सेटवर. सेकंड AD. इथे तसं होईल का? इथे सेकंड AD म्हणजे भेटणार पण नाही ऍक्टरला. सो आय थिंक एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू डिसिप्लिन आय फील. सो आय थिंक डिसिप्लिन खूप मस्त आहे. आणि आय थिंक इट शुड बी अ टीम वर्क. जे इथे मला वाटतं आय थिंक पीपल जस्ट इग्नोर दॅट टीम वर्क असं. तू बरेचसे रियालिटी शोज पण केलेले आहेत, त्याविषयी सांगा मला. ओ येस. सगळ्यात पहिला तुझा नचबली आलेला होता, बरोबर आहे? आणि त्याचा विनरही होता. Najbali was special, ma'am. Again, it was a very emotional show for me. Because at the same time, मी तेव्हा I was doing one more serial and I was doing one more film. आणि reality show चालू होता. Plus my father was admitted. The same time. So तेव्हा मी, आणि आय वॉज यंग, मला मॅच्युरिटी तेवढी नव्हती. सो आय वॉज लाईक 21, 22. नाही, काम मिळतंय काम करा, काम मिळतंय काम करा. पण ह्या इट वॉज अ व्हेरी इमोशनल थिंग फॉर मी, बिकॉज माझ्यासाठी तो शो जिंकणं महत्वाचं होतं. बिकॉज द डॉक्टर्स हॅड टोल्ड मी की युअर फादर वुडंट लिव्ह मच, बिकॉज त्यांना लास्ट स्टेजचा प्रॉस्टेट ग्लँड कॅन्सर होता. सो मला माहिती होतं की मला हा शो त्यांच्यासाठी जिंकायचा आहे. लवली. सो अनफॉर्च्युनेटली बघा कसं आयरनी आहे. इट्स समवॉट फिल्मी बट इट हॅपन्ड. म्हणजे जेव्हा फिनाले होता ॲट 4 o'clock इन द मॉर्निंग माय ब्रदर कॉल्ड मी. आणि तोपर्यंत माझा ॲक्ट नव्हता झाला.
सो ही कॉल्ड मी अँड ही सेड अरे बाबांना थोडा तुला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ही कुड स्पीक व्हेरी असं तुटकं फुटकं ते बोलत होते बिकॉज ही इज नॉट कॉन्शियस इनफ. सो ते म्हणले ही जस्ट सेड वन लाईन मॅम अँड आय कांट फॉरगेट इट. आय गेट इमोशनल एव्हरी टाइम आय से इट. मला फक्त ते म्हणाले की तू जिंकलास का रे, एवढं मला ते म्हणाले. सो इट वॉज लाईक की 1 तास थांबा बाबा मी जिंकतो, म्हणजे आय एम अबाउट टू परफॉर्म अँड देन रिझल्ट येतील. आणि आय परफॉर्म अँड आय वन द शो. इट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट. माझी आई तिकडे होती. पण मॅम आय कुडंट शो हिम द ट्रॉफी मॅम. ही पास्ड अवे. सो इट हॅपन्स. सॉरी बट या इट हॅपन्स. सो आय टेल ऑल द यंगस्टर्स की ह्या जगात दुसरं काही नाही आहे. आईबाप आहेत फक्त. आणि आईबापावर प्रेम करा, बाकी काही नाही आयुष्यात. यू अर्न, एव्हरीबडी अर्न्स इन लाईफ. इट इज जस्ट युअर मॉम डॅड जे तुम्हाला अनकंडिशनली लव्ह करतात, बाकी काही नाही आयुष्यात. त्यांचंच स्वप्न आहे मॅम. आय एम Yes. कंटिन्युइंग हिज ड्रीम. आणि मला त्यांना प्राऊड फिलिंग द्यायचं आहे मॅम की मी जेव्हा एक खूप मोठा स्टार बनीन ना, तेव्हा मी खरंच प्राऊडली सांगू शकेन की आई बाबा हे तुमच्यासाठी. यू विल डेफिनेटली. येस यू मॅम. विल डेफिनेटली पुष्कर. कारण का Yeah. कसं आहे की तुला मेहनत तू एवढी करतोच आहेस, ॲट द सेम टाइम तुझ्या पाठीमागे तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. सो दॅट थिंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. येस.